मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री देवी भागवत पुराणमधील गंगेचे महात्म्य. गंगा कशी पृथ्वीवर अवतरित झालेली आहे आणि गंगाचे महात्म्य ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो. आणि आता संक्रांती येत आहे, तर गंगा पूजनाचे, गंगामध्ये स्नान करण्याचे अतिशय महत्त्व आहे. कुंभमेळ्यामध्ये प्रयाग तीर्थराजाला पण तसंच खूप महत्त्व आहे. तर आपण प्रयाग तीर्थमध्ये स्नान करायला नाही जाऊ शकत, तर घर बसल्या गंगा स्नानाचं पुण्य करून घ्यावे आणि गंगा कशी अवतरित झाली आणि गंगाच्या जन्माची कथा सर्वांनी ऐकावी. कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. शालिनी भक्तिसागर कथा ते माझं चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. कमेंट्स नक्की करा. तुमचे एक कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवतो. तरी बऱ्याच काही तुमच्या गावांच्या कमेंट्स येत आहे. धन्यवाद सर्वांना, मनापासून थँक्स सर्वांनी. खूप जणांनी अक्षदाला बी अभिनंदन म्हणून, कॉंग्रॅच्युलेशन म्हणून कमेंट्स केले आहे, त्यांचं पण मी मनपूर्वक धन्यवाद बोलते. तर आता आपण गंगे मातेची कहाणी आणि या व्हिडिओच्या माध्यमाने प्रदोष व्रताची कहाणी पण देवी भागवत पुराणातूनच आपण ऐकूया. आणि गंगेचे स्तोत्र, गंगेचे मंत्र, कुठले स्नान करायच्या वेळेस कुठले मंत्र म्हणायचे, आपले दुःख दारिद्र्य दूर होते आणि सर्व पापांचा नाश होतो. आणि आपले पित्तर जर नरकात असतील तर ते पित्तरसुद्धा आपल्याला आशीर्वाद देतील, असे हे गंगेचे महात्म्य आहे. तर शनी प्रदोष असल्यामुळे या गंगेचे महात्म्याला खूप महत्त्व आहे. तर स्वयंपाक करता करता, नाश्ता बनवता बनवता, देवपूजा करता करता तुम्ही व्हिडिओ घरामध्ये लावू शकता, म्हणजे आपलं घर अगदी पवित्र होईल. गंगाजल जसे आपण घरामध्ये शिंपडतो तसे हे गंगाचे महात्म्य जर आपण घरामध्ये लावले तशी आपले घर अगदी पवित्र होऊन जाईल. पॉझिटिव्ह ऊर्जा राहील. नजर दोष, ग्रह दोष, वास्तुदोष यांच्यापासून, काल सर्पदोष, 7.5 यांच्यापासून आपल्याला सुटका मिळेल. गंगा हे नाव नुसतं ऐकल्याने सुद्धा सर्व पापांचा नाश होतो. तर आता आपण गंगेचे महात्म्य ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. गंगेचे महात्म्य. शनी प्रदोषच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज पार्थिव शिवलिंग आपल्या घरी बनवायची प्रदोष कालावर, नाहीतर बेलाचं झाड असेल, बेलाच्या झाडामध्ये बनवा. मोठं बेलाचं झाड असेल कुठे बाहेर तुमच्या गावामध्ये, तिथं त्या बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग बनवा. पार्थिव शिवलिंग बनवल्यावर पाणीने त्याचा जलाभिषेक करा, दुधाने करा, मधाने करा, दह्याने करा, घीने करा, काळी तीळ, सफेद तिळने करा अभिषेक आणि आपल्या मनाच्या इच्छा कामना पूर्ण करून घ्या. शनी प्रदोष हा अत्यंत महत्त्वाचा असतो. संतान प्राप्ती, धनप्राप्तीसाठी, सर्व कर्ज दूर होण्यासाठी हा प्रदोष व्रत खूप महत्त्वाचे आहे. प्रदोष व्रत कसे करावे, तर प्रदोष व्रताला दिवसभर आपण म्हणजे सकाळी लवकर उठावे, शिवाचे ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत ध्यान करत राहावा, नवे वस्त्र घालावे चांगली, आणि दुपारी आपल्याला दूध, केळी, फलहार घ्यायचा आहे. रात्री पण तुम्हाला दूध पोळीच खायचे, दोघी टाईम मीठ घ्यायचं नाही आहे. गोड लापशी तुम्ही खाऊ शकता, भगवान शिवाला गोड लापशीचं नैवेद्य तुम्ही देऊ शकता, नाहीतर दूध पोळी, गोड पुरी, दूध असे खाऊ शकता. दोघी टाईम चटणी मीठ खात नाही प्रदोष व्रताला. जो कोणी प्रदोष व्रत करतो त्याचे 6 महिन्यातच दुःख दारिद्र्य कर्ज दूर होते आणि धनवान होतो, हे गोष्ट पक्की आहे. पैसा कसाही असो, तो पैसा घरात खेचण्याची शक्ती पावर असते, अनुभव 100%. कारण की शनी प्रदोष, सोम प्रदोष, आणि तुम्ही जिथून प्रदोष व्रत सुरू करणार तिथून तुमच्या 6 महिन्यातच तुम्हाला फरक दिसायला होईल आणि आपल्या घरात बरकती राहील. असे मग शनी प्रदोषाचे खूप काही महत्त्व आहे. प्रदोष कालावर शनी प्रदोष या शिवलिंगाची तुम्ही अभिषेक करू शकता. आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला एक दिवा लावायचा, देवघरात दिवा लावायचा, शिवमंदिरात दिवा लावून यायचा. शिवचालीसा, शिवलीलामृताचा 11वा अध्याय, शनी प्रदोष व्रताची कथा, गंगेचे महात्म्य असे जर आपण श्रवण पठण केले तर आपले 7 जन्माचे दुःख दारिद्र्य, 7 जन्माची पापे नष्ट होतात आणि चांगल्या राजकुळात, राजघराण्यात आपल्याला जन्माची प्राप्ती होते. नरक यातना होत नाही, यमदूत आपल्याला हात लावत नाही. कोणी आपला चेहरा सुद्धा बघेल, जर आपण गंगेचे महात्म्य ऐकता आणि कोणी आपला चेहरा बघेल तरी समोरच्याचे सुद्धा पापे जळून भस्म होतील, एवढे गंगेचे महात्म्याला महत्त्व आहे. तर आता आपण गंगेचे मंत्र, स्तोत्र, संपूर्ण काही आणि प्रदोष व्रताची कथा, शनी प्रदोष व्रताची कथा आपण देवी भागवत पुराणमधूनच आपण ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. नारद म्हणाला, हे वेद विदर्भ, पृथ्वीची मनोरम अशी कहाणी मला फारच आवडली. आता मला गंगेचे संपूर्ण वृत्तांत आणि महात्म्य ऐकण्याची इच्छा आहे. सरस्वतीच्या शापामुळे ती भारतात आली, पण त्यासाठी निमित्त काय घडले,
कुठल्या युगात व कुणाच्या प्रार्थनेवरून ती खाली आली, तर अशी ती पापनाशक व पुण्यदायक कहाणी मला सांगा. नारायण म्हणाले, वत्सा नारदा, फार पुरातन काळाची ही कथा आहे. प्रसिद्ध अशा सूर्यवंशात सगर नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला परम सौंदर्यशालिनी अशा 2 बायका होत्या. एकीचे नाव होते वैदर्भी, दुसरीचे नाव होते शब्या. तिच्या पोटी एक रूप सुंदर मुलगा जन्माला आला. त्याचे नाव होते असमंजस्य. दुसरी राणी वैदर्भी हिने पुत्रप्राप्तीसाठी श्री शंकराची आराधना केली. शंकराच्या वरदानामुळे ती गरोदर झाली. 100 वर्षानंतर ती प्रस्तुत झाली व मासाचा एक पिंड बाहेर आला. असे पाहताच तिला अत्यंत दुःख झाले आणि ती शिवाला शरण जाऊन वारंवार आक्रोश करू लागली. त्यावेळी ब्राह्मणाचे रूप धरून शंभू प्रकट झाला आणि त्याने त्या मासाच्या गोळ्याचे 1000 विभाग केले. मग त्या प्रत्येक विभागातून एक एक पुत्र उत्पन्न झाला. ते सर्वच पुत्र ग्रीष्म ऋषीतील सूर्याप्रमाणे तेजस्वी होते. पण पुढे दुर्दैव असे की कपिल मुनीच्या शापाने ते जळून भस्म होऊन पडले. या घटनेचा परिणाम असा झाला की राजा सगर पुत्रशोकामुळे राज्य सोडून रानोमाळ भटकत राहिला. त्या समयी गंगेला आणण्याकरता असमंजस्याने उग्र तपश्चर्या करण्यास आरंभ केला. 1,00,000 वर्ष लोटली तेव्हा त्याचा अंत झाला. मग त्याचा पुत्र जो अशुमन त्याने 1,00,000 वर्षापर्यंत पित्याची तपश्चर्या पुढे चालवली. शेवटी तो सुद्धा मरून गेला. त्यानंतर त्याचा भगवत भक्त असा सद्गुणी पुत्र भगीरथी नावाचा होता. त्याने तपश्चर्या पुढे चालू ठेवली. तो मोठा वैष्णव झाला. आणखी 1,00,000 वर्ष निघून गेली तेव्हा अतिव तेजस्व असा श्रीकृष्ण त्याच्यासमोर प्रकट झाला. 16 वर्ष वयाच्या त्या 2 हाताच्या कृष्णाचा वेश गवळ्याचा वेश हाती मोरली होती. स्वच्छमय परब्रह्म असा तो पूर्ण पुरुष असून त्याची भोवती उभे असलेले मुनिजन आणि हरहरी ब्रह्मा त्यांची स्तुती स्तोत्रे गात होते. निर्लिप्त साक्षीरूप गुणातीत व प्रकृती वेगळा असा भक्तवत्सल्य श्रीकृष्ण हसतमुख होता. त्याच्या अंगावरील वस्त्र अग्नीप्रमाणे झळझळीत होती आणि शरीरभर रत्नजडित अलंकार होते. भगीरथीच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याने हात जोडून आपली इच्छा सांगितली तेव्हा श्रीकृष्णाने गंगेला आज्ञा दिली की तिने सरस्वतीचा शाप भोगण्याकरता त्वरित भारतात जावे व सगर पुत्राचा उद्धार करावा. तिच्या पाण्याला स्पर्श करून वाहणाऱ्या वायूच्या स्पर्शाने ते सर्वजण कृष्णाप्रमाणे रूप धारण करून दिव्य विमानात चढून वैकुंठात प्रवेश करतील आणि त्यांचे अनुचरण बनून नित्य राहतील आणि त्यांना पुन्हा कर्मभोग चिकटणार नाही. नारदा, वेदांचे वचन असे आहे की भारतात जन्मलेल्या कुणा मानवाने कोटी जन्मपर्यंत जरी पापचरण केले असले तरी गंगेच्या पाण्यावरून वाहत येणाऱ्या हवेच्या केवळ स्पर्शाने ती पापे नष्ट होतील. गंगेचे नुसते दर्शन घेतले तरी पण त्याचे सर्व पापे 72 पिढ्यांचे तर नष्टच होतील, पण त्यांचे स्वतःचे कधीही त्याला पाप यातना आणि कुठल्याही यातना त्याला स्पर्श होणार नाही. नुसते गंगेचे नामस्मरण केल्याने सुद्धा 7 जन्माची पापे जळून भस्म होतील. जलस्पर्शाने तर 10 पटीने पापे जर वाढली असतील ते सुद्धा दूर होतील आणि जलस्पर्शाने 10 पटीने पुण्य वाढेल. नुसत्या स्नानमध्ये नुसतं गंगाजल सुद्धा टाकलं तरी पण त्याची पापे ताबडतोब नष्ट होतात. तर मग विधीपूर्वक जर स्नान केले तर 100 कोटी जन्मातील ब्रह्महत्येसारखे पापे नष्ट होतील. जाणून बुजून केलेली असोत या अजाणता असो या काहीतरी असो, सर्व पापे 100 कोटी जन्मातली नाश पावतील. फक्त हर हर गंगे एवढं नामस्मरण केल्याने आणि गंगेचे महात्म्य श्रवण केल्याने 100 कोटी ब्रह्महत्येसारखे पापे नष्ट होतील. पर्वकाळी केलेल्या गंगा स्नानामुळे मिळणाऱ्या पुण्याचे वर्णन करणे वेदांनाही शक्य नाही. तिन्ही देव सुद्धा गंगा स्नानाचे महात्म्य वर्णन करू शकणार नाही. ते नुसत्या स्नानामुळे मिळणाऱ्या पुण्याचे वर्णन झाले. आता विधियुक्त जर स्नान करायचे असेल तर त्याचे महात्म्य ऐका. सूर्य संक्रांतीच्या वेळेस सूर्याच्या राशी संक्रमण जर स्नान केले तर 30 पट पुण्य मिळते. जर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सूर्याच्या राशीप्रमाणे जर तुम्ही स्नान केले तर 30 पट पुण्य मिळेल आणि 30 पटीने तुमचे पाप नाहीसे होतील. अमावस्येच्या दिवशी जर केलेल्या स्नानाने तेवढेच फळ मिळेल. वर्षाच्या दक्षिणायच्या काळातील स्नानाचे फळ त्यांच्या दुप्पट म्हणजे 60 पट असते आणि उत्तरायणात केलेले तर त्याच्या 10 पट पुण्याचा लाभ होतो. तेवढेच पुण्य चातुर्मास, पौर्णिमा आणि अक्षय तृतीया आणि संक्रांतीच्या मुहूर्तावर गंगा स्नान केल्याने मिळते की त्याचे 10 पट, हजारो पट एवढे पुण्य त्यांना गंगा स्नान केल्याने मिळते, किंबहुना जास्तच मिळते. स्नानासह जर दान केले संक्रांतीच्या दिवशी तर त्याचे पुण्य अनंत मिळते. मन्वंतरी तिथी, युगारंभ तिथी, माघ शुक्ल तिथी, सप्तमी, भीष्माष्टमी, अशोक अष्टमी, श्री रामनवमीच्या दिवशी गंगा स्नानाचे पण खूप महत्त्व आहे. तर अंघोळीच्या पाण्यात गंगा जल नक्की टाकावे. नंदा नामक तिथीच्या दिवशी
केलेल्या स्नानाचे फळ त्याच्या 10,000 पटीने असते. दसरा म्हणजेच विजयादशमीचे जर तुम्ही गंगाजल स्नानमध्ये टाकले त्याचे फळ 1000 पटीने वाढते. महानंदा आगर महावारुणी मुहूर्तावर केलेले स्नान चौपट फळ देणारे आहे. महावारुणी वेळेचे स्नान जर कोटी फळ मिळते. चंद्रग्रहणातील स्नान तर पुण्यकारकच आहे, पण सूर्यग्रहणातील स्नान त्याच्या 10 पटीने जास्त फळदायी असते. अर्धोदय नावाचा योग असत्यावेळी जर स्नान केले गंगा स्नान तर 100 पट फळ मिळते. हे नारदा, देवादिदेव हरीने गंगा व भगीरथी या दोघांना एवढे सांगितले व तो थांबला. तेव्हा गंगा बोलली की हे नाथ, सरस्वतीचा शाप व राजा भगीरथीची तपश्चर्या यासाठी मला भारतात जाणे आवश्यक आहे. परंतु एक गोष्ट सांगा की पातकी लोक माझे स्नान करून पापमुक्त होतील हे खरे, पण मी त्या पापभारातून मुक्त कशी होईन आणि किती काळपर्यंत तेथे राहिल्यानंतर मी पुन्हा येथे येईन? आपण तर अंतर्यामी आहात, त्यामुळे माझी मनोकामना आपण जाणत आहोत. भगवान विष्णूंनी उत्तर दिले की हे देवेश्वरी गंगे, मी सर्व जाणतो, म्हणूनच मी जे सांगणार आहे ते आता ऐक. नदी रूपात तू अवतरित हो आणि सागर तुला पती रूपात लाभेल, तो माझाच अंश आहे. तशीच तू सुद्धा लक्ष्मी स्वरूपा आहेस, लक्ष्मीचाच अंश आहे. सरस्वती वगैरे सर्व नद्यांपेक्षा तू सर्वात श्रेष्ठ गंगा नदी होशील. भारतीच्या शापाचा परिणाम म्हणून तुला तेथे आजपासून कलीचे 5000 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुला पृथ्वीवर राहावे लागेल. कलीचे 5000 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुला तिथेच राहावं लागेल. त्या काळात तुला नित्य सागरासमेत संगमाचा नवा आनंद लुटता येईल. कारण जशी तू शृंगार चतुर आहेस तशीच तोही चतुर आहे. भारतातील लोक भगीरथी विरचित स्तोत्राने तुझी स्तुती करतील आणि पूजा करतील. जो कोणी वेदातील कान्व शाखेतील पद्धतीने ध्यान करून दररोज तुझे पूजन करतील, या तुझे नामस्मरण करतील अंघोळीच्या वेळेस, या तुझे नमस्कार सुद्धा करतील, या तुला स्मरण करून नमस्कार करतील, तरी पण त्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. आणि तुझ्या एकादशी, प्रदोष, शिवरात्री, संक्रांती, चांगल्या तिथीवर, पौर्णिमा अशा वेळेत जर तुझे गंगेचे महात्म्य जो कोणी ऐकेल त्याला 100 योजने दूर राहून गंगा नदीचे पुण्यफळाची प्राप्ती होईल, असा जयघोष करून सर्व पापांचा नाश होऊन विष्णू लोकामध्ये त्याला जागा मिळेल. हजारो पाप्यांनी स्नान केल्यामुळे तुला जी पापे चिटकतील ते स्पर्श सुद्धा तुला सहन करावा लागेल. कारण प्रकृतीची मंत्रपूर्वक उपासना करणाऱ्याचे स्नान ती पापे वितळून जातील. त्यामुळे तू सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ अशी गंगा नदी पापनाशिनी नदी होशील. तुझे पाणी जिथे जिथे जाईल तिथे तिथे तीर्थक्षेत्र बनेल. तुझे पाणीला हात लावणाऱ्याला कोटी तीर्थाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि तुझे गंगेचे महात्म्य श्रवण पठन करणाऱ्याला कोटी तीर्थापेक्षा पण त्यांना स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. जो कोणी तुझे गंगेचे महात्म्य श्रवण पठन करेल त्याला जरा किंचितही पापाचा स्पर्श सुद्धा होणार नाही. जो कोणी गंगेचे महात्म्य श्रवण पठन करेल आणि त्याचा चेहरा सुद्धा कोणी पाहिला तरी त्याचे 7 पिढ्यांचे पापांचा उद्धार नष्ट होऊन त्याचा उद्धार होईल. तुझ्या पाण्याच्या एका थेंबात पाप्याचा उद्धार करण्याचे सामर्थ्य राहील. एवढं तुझं एक बूंद जल गंगाचं महत्वाचं राहील. तो थेंबातून रेणू एवढी वर्ष देवीच्या मणिद्वीपात राहील. जो ज्ञानी भक्तिपूर्वक माझे नाव घेत तुझ्या प्रवाहात देहाचा त्याग करेल तो माझ्या लोकात अनंत काळापर्यंत वैकुंठातच राहील आणि तर त्याचा देह गंगा अर्पण होईल. जोवर सूर्य चंद्र असेल तोवर वैकुंठात निवास करेल. अनेक देह धारण करून कर्मफळे भोगून शेवटी मी त्याला माझे सारूप देऊन माझा पार्षद करेल. एवढेच नव्हे तर कुणी एक मनुष्य तुझे नाव घेता घेता कुठेही मरण पावला, हर हर गंगे आणि मरण पावून गेला, त्याला सुद्धा ब्रह्मदेवाच्या सालुक्यामध्ये वैकुंठ लोकाची प्रेम भक्तीने नाव घेत मृत्यू जर पावला तर असंख्य प्रलयपर्यंत तो वैकुंठ लोकामध्ये राहील. मग तो रत्नखचित विमानात आरूढ होतो आणि माझ्या गणसहवर्तनात गोलोकात जातो. माझ्यासारखे रूप त्याला मिळते. तुझे नाम घेणारा भक्त कोणत्या जागी मरण पावलाय याला काही महत्त्व नाही, पण जो नित्य माझ्या मंत्राने उपासना करेल, मला अर्पण केलेला नैवेद्य खाऊन राहतो, तो भक्त त्रिभुवनाला सहजासहजी पवित्र करू शकेल. तो सुद्धा रत्नजडित दिव्य विमानात बसून गोलोकात जातो. हे पतिव्रते, माझ्या भक्ताचे नातेसंबंधी पशु यवनात जरी असले तरी माझ्या भक्तीच्या प्रभावाने ते सुद्धा विमानातून गोलोकात जाऊन राहतील. प्रीतिपूर्वक माझे स्मरण करणारे भक्त कुठेही जरी राहतील तरी त्या बसल्या जागी जीवनमुक्त होतील. एवढे बोलून हरी वळून भगीरथीला म्हणाला, वत्सा, आता तू गंगाची पूजा व स्तुती भक्तीने कर. जो कोणी तुझी पूजा आणि ही स्तुती भक्तीने ऐकतील त्याचे सर्व पापांचा तर नाशच होईल, पण त्याला
कोट्य वर्षापर्यंत गंगामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. तेव्हा वेदांच्या कौमुखी शाखेत वर्णन केल्याप्रमाणे गंगेचे ध्यान भगीरथीने केले व स्तुती केली. उभयतांनी श्रीकृष्ण परमात्म्याला वंदन केल्यावर तो गुप्त झाला. नारदाने विनंती केली की हे श्रेष्ठ वेदवत्या महाराज, भगीरथी कुथुम शाखेतून ध्यान व स्तवन आणि पूजा विधीनुसार केली कोणती पूजा केली गंगेची ती मला सविस्तर सांगा. नारायण सांगू लागला, नारदा, स्नान व नित्य अहेने काटपावे, मग धुतलेले वस्त्र स्वच्छ नेसावे, मग गणेश, सूर्य, अग्नी, विष्णू, शंकर, शिवा पंचायतन सहजनांची अगोदर पूजा करावी. तेव्हाच तो गंगेचे पूजन करण्यासाठी योग्य होतो. कारण विघ्न नाशासाठी गणपतीची पूजा, आरोग्यासाठी सूर्याची पूजा, शुद्धीसाठी अग्नीची पूजा, लक्ष्मी प्राप्तीसाठी विष्णूची पूजा, ज्ञानासाठी शंकरची पूजा आणि मुक्तीसाठी शिवा यांची पूजा आवश्यक आहे. त्यानंतर तो उपासनेला पात्र होतो. असे न केल्यास विपरीत परिणाम होतात. आता राजा भगीरथीने गंगेचे ध्यान कोणत्या प्रकारे केले ते ऐका. नारायण म्हणाला, नारदा, ते ध्यान असे आहे. गंगा पूजन विधी. गंगेचा रंग शुभ्र कमळाप्रमाणे असून ती पापाचा नाश करणारी आहे. कृष्णापासून उत्पन्न झालेली ती त्याच्यासारखी ती परमसती आहे. तिचे वस्त्र अग्नीप्रमाणे तेजस्वी आहे. अंगावर रत्न अलंकार आहेत. शरद ऋतूमधल्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे ती शोभवंत आहे. मुखावर किंचित हास्य असून नित्य तरुण आहे. ती नारायणाची लाडकी आहे. शांत स्वभावी आहे. शिवाय तिला आपल्या सौभाग्याचा अभिमान आहे. कपाळी चंदन, कस्तुरीचा टिळा असून भागात शेंदूर आहे. पिकलेल्या तोंडल्यासारखे लाल होठ व दात मोत्यासारखे आहेत. नितंब केळीच्या खांबापेक्षा घट्ट व भरलेला आहे. दोन्ही पावले कमळासारखे आहेत. त्याचा रंग कुंकू आणि अळत्यासारखे आहेत असून इंद्राच्या मस्तकावर पारिजातक फुलातल्या केसरासारखा आहे. सिद्धमुनी देव यांनी दिलेल्या अर्घ्याने पावलांची शोभा जास्त खुलली. त्यावर नम्रपणाने झुकलेल्या तपस्व्यांचे मस्तकामुळे चरण कमलावर भुंगेरुंजी घालीत आहेत की काय असा भास होता. ते चरण भुक्ती मुक्ती देणारे असून जो जे मागेल ते देणारी भक्तानुग्रह कारणी आहे. विष्णू पदापासून निघालेले विष्णुपद देणारी आहे. अशा गंगा माते, मी तुला प्रणाम करत आहे. वत्सा, असे मनाने ध्यान कर आणि त्रिमतगामिनी पावन गंगेचे 16 उपचार अर्पण करून पूजा करावी. गंगेचे कसे 16 उपचारांनी पूजा करावी? आसन, पाद्य, अर्घ्य, स्नान, विलेपन, सुगंधित धूप, दीप, नैवेद्य, विडा, पाणी, वस्त्र, भूषणे, पुष्पमाळा, गंध, आचमन व निजण्यासाठी शय्या असे 16 प्रकारे भक्तिपूर्वक प्रार्थना करावी. पूजा समाप्त करावी. अशी पूजा केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ लाभते. नारदाने पुन्हा विचारले, महाराज, आता मला जगतपती लक्ष्मीकांत विष्णूच्या चरणापासून उत्पन्न झालेल्या पतित पावन गंगेचे पुण्यदायक स्तोत्र सांगा की विष्णूच्या चरणापासून गंगा कशी उत्पन्न झाली. नारायण म्हणाला, वत्सा, गंगेचे स्तोत्र पावन ऐक. जो कोणी ऐकेल तो गंगाचे पावन स्तोत्र ऐकून तो सुद्धा अतिशय पवित्र होऊन जाईल. स्तोत्र. शिवसंगीत सम्मुगदाम श्रीकृष्णाम गंगसम दभवाम राधागद्र वसुक्ताम ताम गंगा प्रणमायम यजन्मसृष्टा राद्रोच गोलोक रासमंडले सत्रिधाने शंकरस्य ताम गंगा प्रणमायम गौपगोपीभिरकीर्णं शुभे राधा महोत्सवे कीर्तके पूर्णमायाय ताम गंगा प्रणमायम कोटियोजन विस्तारणा दैर्घ्यलक्षगुणा तथा समावृता या गोलेक ताम गंगा प्रणमायम 60 लक्ष योजनाया ततो दैर्घ्य चतुर्गुणा समावृता या वैकुंठ ताम गंगा प्रणमायम त्रिशूल योजनाया दैर्घ्य पंचगुणाता आवर्ता ब्रह्मलोकाया ताम गंगा प्रणमायम त्रिशूल योजनाया दैर्घ्य चतुर्गुणाता आवर्त शिवलोकेया ताम गंगा प्रणमायम लक्ष योजन विस्तारणं दैर्घ्य पंचगुणातम आवर्ते चंद्रलोकाया ताम गंगा प्रणमायम 60 सहस्र योजना दैर्घ्य शशगुणातम आवर्ता सूर्यलोकाया ताम गंगा प्रणमायम लक्ष योजन विस्तारणं दैर्घ्य पंचगुणातम आवर्ते या तपोगुला ताम गंगा प्रणमायम सहस्र योजन विस्तारणं दैर्घ्य दशगुणातम आवर्ते जनलोकेया ताम गंगा प्रणमाय 10 लक्ष योजनाया दैर्घ्य पंचगुणातम आवर्ते यमलोके ताम गंगा प्रणमाय 10 लक्ष योजनाया दैर्घ्य पंचगुणातम आवर्ते महरलोके
यद्रलोके ताम गंगा प्रणमाय सहस्रयोजन विस्तारणो दैर्घ्य शतगुणाता आवर्ते याच कैलासे ताम गंगा प्रणमाय शतयोजन विस्तारणं दैर्घ्य दशगुणाता मंदाकिनी यद्रलोके ताम गंगा प्रणमाय पाताले भोगावती चैव विस्तारणय दशयोजना ततो दशगुणा दैर्घ्य ताम गंगा प्रणमाय कोशकमात्र विस्तारणं तं शीनाच कुत्रचित शितोशालक नंदायां ताम गंगा प्रणमाय सत्यया शिरवर्णोचो त्रेताय मिंदुसंत्रिता द्वापारे चंदनाभां ताम गंगा प्रणमाय जलप्रभा कलियाचां नायत्र पृथ्वीतले स्वर्गच नित्यां शिराभां ताम गंगा प्रणमाय यताय कनिका स्पर्श पापानां ज्ञानसंभवे ब्रह्मादिकं पापं कोटिजन्मर्जितं देहितं गंगास्तोत्रम संपूर्णम. असे हे गंगास्तवन पापनाशक आणि पुण्यवर्धक रोज भक्तिभावाने गंगेची पूजा करून या स्तोत्राने स्तुती करावी. असेही केल्याने अश्वमेध यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते आणि एक वेळा सुद्धा श्रवण केले तर कोटी अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते. आता यामुळे इतर जी फळे मिळतात त्यामध्ये निपुत्रिकाला पुत्र होतो. जो गंगा स्तोत्र ऐकतो त्या जो निपुत्रिक असेल संतान नसेल त्याला पुत्र होतो. अविवाहित असेल त्याचं लग्न होतो. रोगी रोगापासून मुक्त होतो आणि कुणी कैदेत असेल तर त्याची सुटका होते. जर भल्या पहाटे उठून गंगा स्तोत्राचे पठन केले तर अप्रसिद्ध पुरुष यश मिळून सुप्रसिद्ध होतो. वाईट स्वप्नाची फळे नष्ट होतात. गंगा स्नानाचे फळ पुण्यफळाची प्राप्ती होते आणि कुंभमेळ्यामध्ये प्रयाग तीर्थामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. नारायण पुढे म्हणाले, नारदा, भगीरथीने या स्तोत्रानेच गंगेची स्तुती केली. त्यावर गंगा माता खूप प्रसन्न झाली. मग तो तिच्यासह तेथे सगरपुत्राची राख होत होती तिथे गेला. भगीरथी गंगेच्या जलावरून वाहणाऱ्या हवेचा स्पर्श झाल्यामुळे सगळेजण जिवंत झाले आणि वैकुंठात गेले. भगीरथीने तिला पृथ्वीवर आणली म्हणून भगीरथी गंगा असे नाव तिला मिळाले. अशी गंगेची मोक्षदायक आणि पुण्यपाविनी कहाणी होती तर ती तुम्हाला मी सांगितली. आता आणखी काही ऐकण्याची इच्छा असेल तर विचार. नारदाने असा प्रश्न केला, हे प्रभू, ती भुवन पावनी गंगा कोणत्या कारणामुळे त्रिपतगा झाली तो वृत्तांत सांगा. त्याचप्रमाणे तेथले रहिवासी कसे वागले ते मला सविस्तर सांगा. तेव्हा नारायण सांगू लागले, वत्सा, एकदा कार्तिक पौर्णिमा होती. तो राधेच्या उत्सवाचा दिवस असल्यामुळे श्रीकृष्णाने तिची पूजा केली आणि मग रासमंडळात राहिला. मग ब्रह्मा आणि आदी करून देवांनी शौनिक वगैरे ऋषींनी तिची पूजा केली तेथेच राहिले. त्या समयी संगीत विद्येची देवी सरस्वती हिने विणेच्या साथीने नादमधुर अशा गायनास आरंभ केला. त्यामुळे आनंदित होऊन ब्रह्मदेवाने तिला एक अमूल्य असा रत्नहार दिला. महादेवाने एक दुर्लभ मणी दिला. कृष्णाने कौस्तुभ मणी दिला. राधेने सुंदरसा एक रत्नाचा हार दिला. नारायणाने उत्कृष्ट अशी रत्नमाला भेट दिली. लक्ष्मीने सोन्यांची कर्णभूषणे दिली. दुर्गा, नारायणी, ईशान्य, ईश्वर, मूळ प्रकृती यांनी दुर्लभ अशी ब्रह्मभक्ती, धर्मबुद्धी, सुयश देणग्या दिल्या. अग्नीने निर्मल वस्त्र दिले. वायूने मणी जडवले, पंजन दिले. नंतर ब्रह्मा, शिव यांच्या आग्रहाने स्वतः श्रीकृष्णाने रासक्रीडेचे संगीत आरंभले. ते दिव्य संगीत कानी पडता सर्वजण देहभान विसरले. ते तटस्थ झाले. नंतर जेव्हा मोठ्या कष्टाने त्यांना भान प्राप्त झाला तेव्हा पाहतात तर काय, त्या ठिकाणी राधा नव्हती. श्रीकृष्णही नव्हता. चौफेर अथांग पाणीच पाणी पसरलेले होते. सर्वांना रडू कोसरले. तेव्हा ब्रह्मदेवाने ध्यानात शोध घेतला आणि त्यांना उमजले की राधाकृष्ण दोघंही तीर्थरूप अर्थात जलमय झालेले आहेत. मग सर्वांनी मिळून परमात्म्याची आळवणी केली. देवा, आम्हाला तुझी मूर्ती दाखव, हाच वर दे. तेव्हा अमृत मधुर असे शब्द सर्वांच्या कानी पडले. मी सर्वात्मा आहे, मी सर्वव्यापी आहे. राधा ही माझी शक्ती आहे, अर्थात ती सुद्धा तशीच आहे. आम्हा भक्तांवर कृपा करण्यासाठी साकार होत असतो, अर्थात माझे साकार रूप तुमच्या दृष्टीआड झाले. एवढेच मी तर तुम्हा सर्वजणांच्या अंतरंगात आहे. मग माझ्या साकार रूपाबरोबर तुम्हाला काहीच कर्तव्य नाही. मनुष्यगण, सर्व ऋषीमुनी, वैष्णव माझ्या मंत्रामुळे पवित्र होऊन मला पाहण्याकरता मजपाशी येत असतात. तरी सुद्धा मला पाहण्याची तुम्हाला होड असेलच. तर मी सांगतो तसे शंकराने करावे. हे विधाता ब्रह्मदेवा, तू स्वतः जगद्गुरूला आज्ञा दे की वेदाप्रमाणे एक आणखी शास्त्र निर्माण कर की चित्ताकर्षक असावे आणि पुन्हा त्यात इच्छित फळ देणारे मंत्रसमूह असावे.
त्याचप्रमाणे त्यात माझे मंत्र, ध्यान पद्धती, स्तोत्रे, पूजेची विधी असावी. माझे कवच मंत्रही असावे. हे शास्त्र मोठ्या प्रयत्नाने गुप्त ठेवावे. नाही तर असे होईल की विधी असावा. माझे कवच मंत्रही असावेत. हे शास्त्र मोठ्या मध्ये ठेवावे आणि मग तेव्हा तंत्रविद्येचे मर्म भलत्याच हाती पडणार नाही. अशी काही खबरदारी घे. लक्षावधी लोकात एखाद्या माझ्या मंत्राची साधना करून मजपर्यंत यावा. कारण की सर्वच मुक्त झाले तर ब्रह्मांडाचे अस्तित्व उरणार नाही. तेव्हा आता ब्रह्मदेवा तू असे कर की या 5 प्रकारची प्रजा उत्पन्न कर. त्यातील कोणी भूलोक वास करतील, कोणी स्वर्गलोक वास करतील, कोणी अन्य लोक वास करतील, तर कोणी जर शंकर तुम्हा सर्वांवर प्रसन्न होईल तर शास्त्रमूर्ती निमित्त करण्याचे वचन देणार असेल तर मी पुन्हा साकार त्वरित दर्शन देईन. असे सांगून कृष्ण थांबला. आकाशवाणी ऐकून आनंदित झालेल्या ब्रह्मदेवाने शंकराला तशी सूचना केली. तेव्हा त्या ज्ञानसागर शिवाने गंगाजल हातात घेऊन प्रतिज्ञा केली की मी राधा मंत्रांनी परिपूर्ण अशा वेदसमंत तंत्र व मंत्रशास्त्राची निर्मिती करेन. जर तसे मी नाही केले तर ब्रह्मकल्पांतपर्यंत मला कालसूत्र नरक यातना भोगाव्या लागतील. एवढे बोलून शंकर थांबतो न थांबतो तोच पुन्हा राधेसहित श्रीकृष्ण तेथे प्रकटला. सर्वांना अपरिमिती आनंद झाला. सर्वजण कृष्णाची स्तुती करू लागले. पुनश्च रास महोत्सवात आरंभ झाला. नंतर बराच काळ गेल्यानंतर शंकराने वचन दिल्याप्रमाणे तंत्रशास्त्राची रचना केली, अर्थात मुक्तिमार्ग प्रकाशित केला. वत्सा नारदा, हे फार मोठे रहस्य मी आज तुझ्यासमोर उघड केले आहे की श्रीकृष्ण हाच द्रव्यरूपी गंगा आहे. त्याची अभिन्न शक्ती राधा, देहापासून निघालेली गंगा या दोघी भुक्ती व मुक्ती देणाऱ्या आहेत. श्रीकृष्णाने जागोजागी गंगेची स्थापना केली. तेव्हा गंगा व श्रीकृष्ण स्वरूप सर्वांसाठीच पूजनीय आहे. आता गंगेची कहाणी. नारायणाने नारदांना प्रश्न केला. हे महात्मेन, देवादिदेवा, कलीचे 5000 वर्ष झाल्यावर शापमुक्त झालेल्या गंगेने पुढे काय केले ते मला सांगावे. तेव्हा नारायण सांगू लागला. नारदा, शापाची मुदत संपली तेव्हा ती परत वैकुंठात गेली. भारती अर्थात सरस्वती, पद्या या सुद्धा निघून तिकडेच गेल्या. तिघीही श्रीहरीच्या अत्यंत आवडत्या होत्या. अशा प्रकारे मी तुला तुलसी व इतर 3 देवींना सांगितले आहेत. तर नारदाने विचारले की हे नारायणा, ती गंगा विष्णूच्या चरणापासून उत्पन्न झाली असे म्हणतात, तर तसे घडवायला कारण तरी काय? शिवाय ब्रह्मदेवाच्या कमंडलूत ती कशी सामावून गेली? ती गंगा नंतर शिवाची पत्नी झाल्याचे मी ऐकले आहे, तर असे का घडले? आणि तरीही पुन्हा ती नारायणाला प्रिय झाली. तेव्हा हा मोठा गुंतागुंतीचा प्रश्न सर्व प्रकार मला नीटपणे उलगडून सांगा. तेव्हा श्री नारायण देवांना बोलण्यास संपूर्ण वृत्तांत सांगितला. पूर्वी गंगा गोलोकात द्रव्य रूपाने उत्पन्न झाली. ती राधाकृष्णाच्या अंगापासून उत्पन्न झालेली आहे. गंगा ही राधाकृष्णाच्या अंगापासून उत्पन्न झाली असल्या कारणाने तिचे रूप सुद्धा तसेच होते. तिच्या ठिकाणी दोघांचे गुण एकवटले. ती आप अर्थात जलतत्वाची अधिष्ठात्री देवी असून सर्व भूमंडलावर तिच्या एवढी देखणी कुणीच नाही. ती सदैव तारुण्याने मुसमुसलेली, सर्व तऱ्हेच्या अलंकारांनी नटून थटून असते. शरद ऋतूमधल्या उमललेल्या कमळासारखी ती हस्तमुख असते. तिचा अद्वितीय असा शुद्ध सोन्यासारखा वर्ण आहे आणि शारदीय चंद्रासारखा तिचे तेज आहे. ते तेज अत्यंत सुखदायक असून ती शुद्ध सत्वरूप स्वरूपिणी आहे. तिचे नितंब सुडोल गोलोकार व मोठे मोठे असून घट्ट आहेत. त्यावरून तिने चापून चोपून रेशमाचे वस्त्र नेसलेले आहे. तिचे दोन्ही स्तन चांगले गोल गरगरीत टणक असून थोडे उंचावलेले आहेत. डोळे फार आकर्षित असून सदा तिरपा कटाक्ष टाकून पाहते. कुरळा व सागर लहराप्रमाणे तिचे केश संभार आहेत. त्यावर मालतीचा फुलांचे गजरे आहेत. भाळावर चंदनाचा टिळा असून त्यांच्यावर शेंदूर आहे. कपाळावर कस्तुरीचा लेप आहे. बंदूक फुलासारखे लाल छुटूक होठ लक्षवेधक आहेत. डाळिंबाच्या दाण्यासारखे दात असून अंगावरचे वस्त्र अग्नीप्रमाणे तेजस्वी आहे. तरी अशी ती रूपवतिनी गंगा कामातुर झाल्यामुळे पण स्त्रीसुलभ संकोचाने दातामध्ये वस्त्राचा पदर धरून श्रीकृष्णाला खेटून उभी राहिली आणि त्याच्या मुखाकडे एकटक पाहू लागली. भावी संभोगाच्या कल्पनेने तिच्या मुखावर आनंद मावेनासा झाला. तिच्या अंगावर काटा उभा राहिला व ती भान हरपून बसली. नेमक्या त्या क्षणी की तेथे राधा येऊन पोचली. तिच्याबरोबर 30 कोटी गोपिका होत्या.
होत्या. तिचे लावण्य असे होते की कोट्यावधी सूर्य एकाच वेळेला उगवले आहेत की काय असा भास झाला होता. गंगेला श्रीकृष्णाला खेटून बसलेली पाहताच ती रागारागाने लालेलाल झाली. तिचे डोळे जणू आग ओकू लागले. ती सोन्या चाफ्यासारखी वर्णांची गजगामिनी अलंकाराने नटलेली होती. अतिशय अमूल्य असे 2 रत्नजडित पितांबर तिच्या अंगावर होते. कृष्णाने अर्पण केलेल्या अर्घ्याने तिचे दोन्ही चरण आर्द्र होते. ती जेव्हा जेव्हा उत्तम विमानात बसून बाहेर जाई तेव्हा ऋषी तिच्यावर चौरी ढाळीत असे. कपाळावर भ्रूमध्यापाशी शेंदुराचा टिळा दिव्याच्या ज्योतीप्रमाणे असून त्याच्याजवळ कस्तुरी टिळक आणि चंदन यांचे 2 टिपके दिसलेले होते. ती आल्या आल्या सर्व देखावा पाहून रागारागाने थरथर कापू लागली. होठ स्फुरण पाहू लागली. तशी ताडताड पाय आपटीत सिंहासनावर कृष्ण शेजारी जाऊन बसली. तिच्याबरोबर आलेल्या यथायोग्य गोपी स्थानी बसल्या. श्रीकृष्ण मात्र एकदम गडबडून गेला आणि घाईघाईने उठून हसत हसत तिच्याशी बोलू लागला. गोपीची मात्र मोठी पंचायत झाली. पण सर्वजणी बिचाऱ्या खाली माना करून बसून राहिल्या. गंगाही उठून उभी राहिली. मनातून घाबरतच राधेची विचारपूस करू लागली. आता काय होते या भीतीने तिचा घसा, होठ, टाळू यांना कोरड पडली. मग ती कृष्णाच्या पायाजवळ खाली बसली. कृष्णाने तिला उठवून धीर दिला तेव्हा कुठे तिच्या जीवात जीव आला. गंगेने श्रीकृष्णाजवळ बसलेल्या राधेला पाहिले तेव्हा तो ब्रह्मतेजयुक्त अशी दिसली. ती आनंदित असंख्य ब्रह्मांडाची जन्मदात्री सनातनी अशी दिसत होती की जणू नवयौवन संपन्न अशी 12 वर्षाची किशोरी. शांता, कांता, अनंता, आदी, अंतरहिता सती असून तिचे रूप, गुण यांना विश्वात कोणीही उपमास नाही. कल्याणकारिणी, सुभद्रा, सुभगा, पती, सौभाग्यशालिनी अशी ती राधा सर्वश्रेष्ठ, सौंदर्यशालिनी आणि कृष्णाची अर्धांगिनी. रूप, तारण्य, कांती याबाबत कृष्णापेक्षा एक तसभरही कमी नव्हती. विष्णू, लक्ष्मी तिची पूजा करीत असतात. राधेच्या रूपाने सर्व सभा उजळली आहे. सखीने दिलेला तांबूल वेळा चंगडत असलेली सर्व जगत उत्पन्न करते. मात्र तिचा जन्म कुणाही पासून झालेला नाही. ती धन्य व ती मान्य. तीच मानिनी कृष्णाची प्राणेश्वरी, प्राणप्रिया आहे. नारदा, अशा तऱ्हेने ती गंगा राधेकडे एकटक कितीतरी वेळ मुग्ध होऊन पाहत होती. तेव्हा राधेने श्रीकृष्णाला विचारले, अहो प्राणनाथ, तुमच्या मागे उभे राहून हास्यमुखाने तिरपा कटाक्ष टाकीत तुमचे रूप जणू डोळ्यांनीच पिऊ पाहणारी देवी कोण आहे? तुमच्या सौंदर्यामुळे तर भारल्याप्रमाणे झाली आहे. रोमांचित होऊन पदराने तोंड झाकून ती वारंवार तुमच्याकडे पाहत आहे आणि तुम्ही सुद्धा तेच करत आहात. अहो, हा सर्व काय प्रकार आहे? मी गोलोकात असताना असा दुर्व्यवहार चालतो आणि पुन्हा तो सुद्धा माझ्यासमोर. पण ही तुमची जुनीच सवय आहे. पण माझा स्वभाव निष्कपटी व साधा असल्यामुळे मी नेहमी क्षमा करते. पण यावेळी मात्र मी सशोर पुरुषा, तू या बाईला घेऊन इथे माझ्या नजरेसमोरून चालता हो, नाही तर तुमची धडगत नाही. पूर्वी सुद्धा एकदा मी तुला विरजेला एकांतात पाहिले होते, पण सख्यांनी विनवले म्हणून त्यावेळी तुला क्षमा केली. तेव्हाही माझी चाहूल लागताच तू उलट्या पावलांनी पळून गेलास आणि विरजेने अब्रूच्या भीताने देहत्याग केला. ती नदी होऊन राहिली. कोटी योजनाने विस्तीर्ण त्याच्या चौपटीने लांब अशी ती नदी तुझी कीर्ती सांगत अद्यापि वाहत असते. मग मी तिथून गेले आणि तू मात्र तिच्या काठी विरजे विरजे असा आक्रोश करीत भटकत होता. मग तुझी दया येऊन सिद्ध योगिनीने योगबलाने तुला दर्शन दिले. तू सुद्धा त्यावेळी तुला होडून घेऊन तिच्याशी संगमांग केलास, वीर्यदान केलेस. त्यापासून पुढे सप्तसागराची उत्पत्ती झाली. आणखी एकदा मी चंपकवनात शोभा नावाच्या गोपीबरोबर तुला पकडलं होतं. त्यावेळी सुद्धा माझी चाहूल लागताच तू पळून गेला. बिचारी शोभा मात्र देह टाकून चंद्रमंडळात जाऊन राहिली. नंतर दुःखी होऊन तू तिचे तेज, रत्न, सोने, मणी, स्त्रियांचे चेहरे, राजपुरुष, कमळाचे देठ, फुले, पक्व फळे, धान्य, राजे, देवमंदिरे, नवीन पालवी, दूध यात विभुवन टाकलेस. तिसऱ्या वेळी मी तुला प्रभा नावाच्या गोपीसोबत पकडलं. त्यावेळी नेहमीप्रमाणे तू पळून गेला. मात्र दुष्कीर्तीच्या भीतीने प्रभा देह टाकून सूर्यमंडळात गेली. त्याचे दाहक तेज बनले. तेव्हा तुझ्या विरहाने रडत रडत तिचे तेज विभोगलेस. त्यातील काही भाग नेत्र, हुताशन, यक्ष, पुरुष, सिंह, देवता, नाग, वैष्णव, ब्राह्मण, मुनी, तपस्वी, यशवंत तसेच कीर्तिमंत सौभाग्यवती स्त्रियांच्या वाट्याला आले. मग तू तिच्या विरहाने रडत बसला. चौथ्या वेळी शांतिनी नावाच्या एका गोपीसोबत रासमंडळात प्रेमचेष्टा करताना मी तुला पाहिले. तो वसंत ऋतूचा आरंभ होता. उत्तम उत्तम वस्त्रे, भूषण परिधान करून तू शांतिन्यसह विडा खात खात एका पलंगावर झोपला होतास. माझी चाहूल लागताच मोठ्या शीतपतीने तू पळून गेला. लाजेने व भीतीने देह टाकून ती शरीरात प्रविष्ट झाली. मग त्या गुणश्रेष्ठ शांतीला विभागून तू वने, ब्रह्मा, मी सुद्धा सत्वा, लक्ष्मी तुझ्या मंत्राचे उपासक, माझ्या मंत्राचे उपासक, तपस्वी, धर्म व धर्मकजन याच्या ठिकाणी तीच स्थापना केली. आणखी 5व्यांदा पुन्हा तसेच घडले. तेही आठवण बघ. एकदा शमा नावाच्या गोपीसोबत चंदन लावून फुलांच्या माळा घालून भूषणे लेवून तुम्ही दोघंही
संगम करून थकल्या कारणाने एकमेकांना घट्ट मिठी मारून घेऊन झोपले होते. मी तुम्हाला येऊन उठवले. तुझा पितांबर मुरली, वैजयंती माळ, कौस्तुभ मणी, अलंकार काढून घेतले. नंतर मैत्रिणीच्या आग्रहाने तुला परत दिले. मग पापभयाने, लाजेनेमुळे तुझा रंग मात्र काळा झाला झाला तो झालाच. मग ती क्षमा देह टाकून पृथ्वीमध्ये विलीन झाली. मग नंतर तिच्या विरहाने व्याकुळ होऊन तू तिचा देह विभागून विष्णू, वैष्णव, धर्म, धार्मिक, दीनदुबळे, तपस्वी, देव, पंडित यांच्या ठायी स्थापन केला. मी जे गुण प्रत्यक्ष पाहिले ते सर्व सांगितले. आणखी बरेच गुण तुझ्या ठिकाणी आहेत, पण सर्वांची मला माहिती नाही. आता आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे? मग ती संतापलेली राधा लाजलेल्या व मान खाली घालून बसलेल्या गंगेला अदादता बोलत तिची निंदा करू लागली. तेव्हा ती सिद्ध योगिनी गंगा सर्व लोक पाहत असताना क्षणार्धात गुप्त होऊन जलरूप होऊन राहिली. सिद्ध योगिनी राधा सुद्धा काही कमी नव्हती. तिने हाताची ओंजळ घेतली व गंगेला प्राशन करण्यासाठी तयार झाली. गंगेने संकट ओळखले आणि ती कृष्णाच्या चरणात जाऊन लपली. तेव्हा राधेने सर्व गोलोक धुडाळलं. नंतर वैकुंठापासून एक लोकात गंगेचा शोध घेतला, पण गंगा काही सापडली नाही. तर गंगा श्रीकृष्णाच्या चरणामध्ये जाऊन लपून गेली होती, म्हणून राधाला गंगा काही सापडली नाही. सर्वत्र ब्रह्मा, शिव, विष्णू, इंद्रादी देव, ऋषी, सिद्ध, 14 मनू एवढे जीव जंतू, वृक्षवेली सुद्धा पाण्याअभावी तडपडू लागले. जेव्हा सर्वजण गोलोकात आले तेव्हा गोविंदापुढे हात जोडून उभे राहिले. जो प्रकृती वेगळा, सर्वेश्वर, श्रेष्ठ, वरदायक, वरस्वरूप, गोपी व गोपींचा कुळस्वामी आहे, निराकार, निरच्छ, अलिप्त, निराशित, गुणाविरहित, निरसायित, निर्विकारी, निर्मळ, स्वच्छ रूपधारी, भक्तवत्सल्य, सत्वमय, सत्यसाक्षी, अनादी, परंपरा, तर परमात्मा अशा त्या गोविंदाची स्तुती करण्यासाठी मान व खांदे झुकवून हात जोडून सिद्ध झाले. त्यावेळी त्याच्या अंगावर रोमांच उठले व कंठ दाटून आला. त्यावेळी सर्वांनी श्रीकृष्णाचे अद्भुत असे दर्शन झाले. तो परब्रह्म, आदिकारिणी, तेजोनिधी कृष्ण एक रत्नखचित सिंहासनावर बसलेला असून गोपजन शुभ्र चौऱ्या ढाळीत होते. गोपांगांना गीते गाऊन नृत्य करीत होत्या. प्राणप्रिया राधेच्या वक्षस्थळावर मस्तक ठेवून विडा खात खात श्रीकृष्ण नित्य गायनात दंग झाला होता. सर्वांनी त्या पूर्ण पुरुषाला प्रणाम केला. नंतर ब्रह्मदेव पुढे झाला. त्याच्या उजवीकडे विष्णू, डावीकडे वामदेव उभे राहिले. त्यांनी हात जोडून आजूबाजूला दृष्टी टाकली. तेव्हा त्यांना असे दिसले की रासमंडळात जागोजागी परमानंद श्रीकृष्णच आहे. सर्व श्रीकृष्ण, सर्वांची सारखीच असणे सारखे. सर्वजण दिव्य, सर्वाच्या हाती वेणू दिसत होते. प्रत्येकाच्या गळ्यात वनमाला होत्या. केसात मोरपिसे खोवली होती. वक्षस्थळी कौस्तुभ लखलखीत होता. सर्वांचे दर्शन अत्यंत मनोहरी, शांत, तेजस्वी, नवतारुण्ययुक्त असे होते. काहीच फरक नव्हता. कोण स्वामी, कोण सेवक हे सुद्धा कळत नव्हते. क्षणात कृष्ण एकटाच आहे असे दिसत होते. पुढच्या क्षणी राधेसह दिसत होते. कधी स्पष्ट साकार दिसत होते, कधी निराकार दिसत होते, कधी राधाकृष्ण आलटून पालटून दिसत होते. ब्रह्मदेवाच्या मनात मोठा गोंधळ निर्माण झाला. शेवटी हृदयात ध्यान केले आणि कृष्णाला शरण गेले. तेव्हा श्रीकृष्ण प्रसन्न झाला आणि मग ब्रह्मदेवाने डोळे उघडून पाहिले. तेव्हा पुन्हा रासमंडळात पाहिल्याप्रमाणे दृश्य दिसले आणि त्यांनी स्तुती गायन करण्यास आरंभ केला. श्रीकृष्णाने त्याचे मनोगत जाणले. ब्रह्मदेवा, विष्णू, महादेवा, तुमचे मी स्वागत करतो. तुमचे कल्याण हो. मला ठाऊक आहे की तुम्ही गंगेसाठी माझ्यापाशी आले आहात. गंगा राधेच्या भीतीने मला शरण आली आहे. त्याचे कारण असे की गंगा माझ्याजवळ बसलेली पाहून राधा तिला पिण्यासाठी तयार झाली होती. पण ते सर्व राहू द्या. आता तुम्ही मी सांगतो तसं करा. मी गंगेला तुमच्या स्वाधीन करतो. मग तुम्ही हर प्रयत्नाने राधाला संतुष्ट करून गंगेला भयमुक्त करा. श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे ब्रह्मदेवाने हात जोडले व राधेची स्तुती केली. तिला म्हणाले, राधे, तुझ्या व कृष्णाच्या अंगापासून गंगा उत्पन्न झालेली आहे. तुम्ही दोघी रासमंडळात शंकराचे संगीत ऐकून मुग्ध झाल्यामुळे ही गंगा तुमच्या अंगातील घामेपासून निर्माण झाली आहे. अर्थात मी तुम्हाला मुलीप्रमाणे आहे. शिवाय पुन्हा तिची मंत्राची दक्षा घेऊन तिचीच पूजा करीत असते. पुढे तिला चतुर्भुज वैकुंठनाथ हा पती लाभणार आहे. जेव्हा ती अंशरूपाने पृथ्वीवर अवतरेल तेव्हा सरस्वती सागर हा तिचा पती राहील. माते गंगा गोलोक विहारी आहे. सर्वत्र विहार करणारी सुद्धा आहे. तिची जन्मदात्री असल्यामुळे तिला मुली समान आहे. नारदा ब्रह्मदेवाच्या म्हणण्यावर राधेने हसून संमती दिली. तेव्हा गंगा श्रीकृष्णाच्या चरणाच्या अंगठ्यातून बाहेर आली व पाण्यातून दिव्य देहाने उभी राहिली. ब्रह्मदेवाने त्या जलापैकी काही आपल्या कमंडलूत भरले, काही शंकराने मस्तकावर धारण केले. नंतर ब्रह्मदेवाने गंगेला राधा मंत्र दान केला. तसेच सामवेदीय राधा कवच, राधेचे ध्यान, राधेच्या पूजेची पद्धत, पुरशरणचा विधी शिकवला. त्याप्रमाणे करून राधा वैकुंठात निघून गेली. मग नारायणाच्या 4 भार्या आहेत. हे मुनिवरा, नारायणाच्या 4 भार्या आहेत. त्या कोणकोणत्या आहेत तर लक्ष्मी, सरस्वती, गंगा
आणि विश्वपाविनी तुलसी अशा 4 पत्नी आहेत. नंतर श्रीकृष्णाने स्मित हास्य केले आणि तो बोलू लागला, हे ब्रह्मा हो हरिहर हो, आता ब्रह्मदेवाने सांगितलेले भविष्य कधी घडेल ते ऐका. तुम्ही सर्वजण अद्याप जिवंत आहात. याचे कारण असे आहे की हा गोलोक काळचक्राच्या प्रभावापासून मुक्त आहे. खरं तर यावेळी कल्पांत झालाय, सर्व विश्व जलमय झाले. हा माझा गोलोक व वैकुंठ लोक वगळत्या सर्वाच्या सर्व ब्रह्मांडातील ब्रह्मदेव माझ्या ठिकाणी लय पावलेले आहे. तर आता तुम्ही परतून जा आणि क्रमाक्रमातून पुन्हा ब्रह्मांडाची रचना करा. मग गंगा तेथे येईल. मीही इतर अनेक विश्वब्रह्मांडे निर्माण करतो. तर आता या सर्वांसह निघ, आधीच फार उशीर झाला आहे. असे सांगून श्रीकृष्ण उठून ब्रह्मदेवावर इतर देव सृष्टी कार्याला लागले. गंगा पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी अर्थात गोलोक, शिवलोक, वैकुंठलोक, सत्यलोक या ठिकाणी राहिले. विष्णूच्या पावलातून गंगा निघाली म्हणून त्याचे नाव विष्णुपदी असे झालेले आहे. हे द्विजवरा नारदा, ही मोक्षदायिनी गंगेची कथा मी तुम्हाला ऐकवली. जो कोणी ही गंगेची कथा ऐकेल, पठन करेल, श्रवण करेल, कोणाला शेअर करेल, सांगेल, त्या पापनाशिनी गंगेचे महात्मे जो कोणी ऐकेल, श्रवण पठन करेल, त्याला कोट्यावधीचे जे काही पाप असतील, ब्रह्महत्येसारखे जे काही पाप असतील, ते सर्व दूर लगेच त्वरित होतील असे येथे सांगितले आहे. मग गंगा व नारायण यांच्या विवाहाची कथा. मग नारायणाने विचारले, प्रभू गंगा, लक्ष्मी, सरस्वती आणि तुलसी या 4 नारायणाच्या पत्नी आहेत. मग गंगा गोलोक मधातून वैकुंठात गेली, पण तिचा नारायणाबरोबर विवाह केव्हा व कसा झाला ते मला सांगावे. तेव्हा नारायण म्हणाले, गंगा वैकुंठात गेली तेव्हा प्रजापती ब्रह्मा तिच्या मागोमाग तेथे जाऊन पोचला. तो प्रणाम करून जगदीश नारायणाला म्हणाला, राधा व कृष्ण या दोघांपासून गंगा त्यांच्या घामेमधून उत्पन्न झाली आहे. जलरूपिणी तारुण्य संपन्न अशी रूपवती, सुशील, सात्विक, निरहारी आहे. कृष्णापासून हिचा उद्भव झाल्या कारणाने हिच्या मनात त्यांच्याशिवाय दुसऱ्या पतीची इच्छा नाही. परंतु राधा तर अभिमानी, संतापी आहे. तेव्हा ती हिला पिऊन टाकण्यासाठी सिद्ध झाली. मग ही गंगा घाबरली आणि लगेच कृष्णाच्या पायाच्या अंगठ्यात लपून बसली. त्यामुळे सर्वच लोक शुष्क झाले व ते कळल्यावर ती काय घडेल हे जाणून घेण्यासाठी कृष्णापाशी गेले. त्याने माझा हेतू जाणून घेतला आणि अंगठ्यामधून मला कृष्णाच्या पायाच्या अंगठ्यामधून बाहेर काढले. नंतर हिला राधेचा मंत्र दिला आणि माझ्या हाती सुपूर्द केली. मी हिच्यासह तेथून निघालो व इथे तुमच्यापाशी आलो. तर आता तू विधीपूर्वक या गंगेबरोबर गांधर्व विवाह कर. तू जसा सर्व देवांत रसिक आहे, तशीच ही सुद्धा गंगा रसिक आहे. तू पुरुष रत्न आहेस तरी रत्नमयी आहे. 2 श्रेष्ठ रसिकांचा संयोग होणे ही गोष्ट फार आनंदमयी, शुभमंगल आहे. म्हणून मी तुला विनंती करत आहे. असे पहा, आपण होऊन चालून आलेल्या स्त्रीला जो नाकारतो, त्याच्यावर रागावून लक्ष्मी सुद्धा निघून जाते. यात मुळीच शंका नाही. जे जाणते लोक असतात ते प्रकृतीचा अपमान कधीच करत नाही. सर्व पुरुष प्रकृतीपासून बनलेले आहे. प्रकृतीचा अंश आहे म्हणजे स्त्रिया दोन्ही एकच आहेत अशा म्हणून एकमेकांचा अनादर करू नये. तू निर्गुण, प्रकृती वेगळा आहे, कृष्णासारख्या आहे. शिवाय कृष्ण एका रूपाने 2 हाताचा तर दुसऱ्या रूपाने 4 हातांचा चतुर्भुज आहे. राधा कृष्णाच्या डाव्या अंगापासून उत्पन्न झाली आहे. तशीच कमलाही आहे, अर्थात दोघी अभिमन्य आहे. तसाच तू श्रीकृष्ण, दोघेही अभिन्न आहेत. प्रकृती पुरुष जो अभिन्न आहे तोच नारी व नर आहे. एवढे सांगितल्यावर ब्रह्मदेव गंगेला तेथून सोडून निघून गेला. नारायणाने तिच्याशी गांधर्व विधीने विवाह केला. तिच्याशी आनंदाने रममाण झाले. सरस्वतीच्या शापाने गंगा विष्णूच्या पदकमलातून निघून पृथ्वीवर गेली होती. नंतर पुन्हा ती वैकुंठात परतली. जेव्हा ती नारायणाशी रममाण झाली तेव्हा अनंदेशाने काळ मूर्छित पडले. परंतु लक्ष्मीने समजावून सरस्वती मात्र गंगेचा दुस्वास करीत राहिली. शेवटी सहनशक्तीचा अंत झाला. मात्र सरस्वतीला भारतात जन्म घेण्याचा शाप गंगेने दिला. अशा प्रकारे लक्ष्मी, सरस्वती, गंगा या नारायणाच्या 3 पत्नी आहेत. लक्ष्मी, सरस्वती, गंगा या आणि तुलसीशी पुढे विवाह केल्यामुळे 4 पत्नी आहेत, तर 4 भार्या आहेत. तर हे नारायणाचे संपूर्ण वृत्तांत, गंगाचे संपूर्ण वृत्त तुम्हाला, संपूर्ण कथा मी तुम्हाला सांगितली. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझ्या या कथा आवडल्या असतील. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा. आता आपण शनी प्रदोष व्रताची कथा ऐकूया. प्रदोष व्रत कथा. सदाशिव ही 4 अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो
जो शिवाचे पूजन करीत असतो तो शिवनामाचा जपाने शुद्ध झालेला आहे. त्याला कोणत्याही प्राचिताची गरज नाही. शिवनामाचा महिमा फार अगाध आहे. जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही. ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. त्याला आयुष्य, आरोग्य, सुखसंपत्ती, संतती, दिव्य ज्ञान सहजासहजी आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने हे प्रदोष व्रत मनोभावे करावे. हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य दुःख 6 महिन्याच्या आत नाहीसे होते. 1 वर्षभर प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते. 12 वर्षभर प्रदोष व्रत केले तर त्याच्या घरी भाग्यलक्ष्मी चालून येते. व्यास महर्षींनी हा महिमा सांगितलाय. जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला याच जन्मी फार दुःख भोगावे लागतात, क्लेश सहन करावा लागतो. हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा खोटा आहे. जो कोणी असे म्हणतो तो निश्चित दांभिक आहे असे समजावे. त्याची भक्ती आणि ज्ञान हे खोटे आहे असे समजावे. त्याच्या गुरु काल्पनिक आहे असे समजावे. आणि मग पार्वती परमेश्वरावर ज्याचे मन जडले आहे याहून पवित्र दुसरा कोणी नाही हे पक्के लक्षात ठेवावे. मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा प्रदोष व्रताने नाहीशी होतात. आता मी एक कथा सांगतो ती ऐका. असे म्हणून सूत शौनिक ऋषींना शिवमहिमा दाखवणारी एक कथा सांगू लागली. फार पूर्वी विदर्भ देशात सत्तरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो महापराक्रमी होता, धर्मशील होता, परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र कधी करीत नसे. त्यामुळे एकदा काय झाले, शाल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला. दोघांमध्ये 7 दिवस घनघोर युद्ध झाले. शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला. शत्रूने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला. सत्यरथ राजाची राणी गरोदर होती. तिचे दिवस भरले होते, पण शत्रूत नगरात शिरताच ती एकटीच चोर वाट्याने रानात पळून गेली. सुकुमार अशा त्या राणीला चालताना पायाला खूप काटे टोचत होते. श्रमाने मूर्छा येऊन जागोजागी पडत होती. सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत पुन्हा पडत होती. राणी दिसायला अतिशय सुंदर होती. मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रतिम रूप होते. पण देवीची गती गहन आहे. तिचे नखही सूर्याला कधी दिसत नव्हते. ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानावनात येऊन पडली. नळाची दैमंती किंवा भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वती पुन्हा वनात संचार करीत आहे असे वाटत होते. प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात, त्याला इलाज नाही. सर्वत्र भटकून शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली. त्यात तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. जिचा शब्द तळहातावर झेलण्यासाठी 100 दास-दासी मागे पुढे असत त्या राणीला आज भांडेभर पाणी द्यायला सुद्धा कोणी नव्हते. ती राणी इंदुमती तेथे जमिनीवर गडाबडा लोळत पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होती. पण ऐकणार कोण? थोड्याच वेळात ती झाडाखाली प्रस्तुत झाली. तिला एक सुंदर मुलगा झाला, पण आता ती तहानेने व्याकुळ झाली होती. त्यामुळे तिला काही सुचेना. अजान अभरकाला तेथेच त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदुमती तशा अवस्थेत बसत उठत जवळ असलेल्या सरोवरापाशी गेली. तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला. मग मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले. बेचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता. त्याच रस्त्याने उमा नावाची एक ब्राह्मण विधवा येत होती. तिच्या कडेवर 1 वर्षाचा लहान मुलगा होता. तिलाही जगात नात्याचे कोणी नव्हते. या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दया आली. नाळ न सुद्धा कापलेल्या सुंदर बाळ येथे कसा आला तिला काही समजेना. हा कोणत्या बरं जातीचा? त्याला आपण उचलून घ्यावे की नाही? आणि उचलून घेतले तर मग उचलून जर घेतले तर घ्यावे की नाही, आणि आपण उचलून न घ्यावे तर जंगलातील हिंसू प्रशी याला मारून टाकतील. क्षणभर तिला काही सुचत नव्हते. तेवढ्यात एका यतीच्या वेशाने भगवान शंकर तेथे साक्षात प्रकट झाले. तू हा बाळ जरूर आपल्या घरी ने, याच्यामुळे लवकर तुझा भाग्योदय होईल. हा क्षत्रिय कुमार आहे, तरी पण स्वतःच्या मुलासारखा तू सांभाळ कर. मात्र दुसऱ्या कुणालाही ही गोष्ट सांगू नको. एखाद्या दरिद्र माणसाला परीस सोने सापडावे, चिंतामणीस रत्ने सापडावे, दारिद्र्य माणसाच्या आपोआप मुखात अमृत पडावे असे बाळ तुला सापडला आहे. त्याचे पालन तू जीवाभावाने कर. एवढे सांगून लगेच गुप्त झाला. मग उमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासास सुरुवात केली. स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले. राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले. दोघांना कडे खांद्यावर घेऊन ती गावात घरोघर भिक्षा मागत असे. कोणी विचारले तर माझ्याच पोटाचे 2 मुलगे आहेत असे ती सर्व विचारण्यांना सांगत असे. अशा तऱ्हेने 2 मुलांना घेऊन फिरता ती एक चक्र नावाच्या नगरात आली. तेथे तिला एक सुंदर मोठे शिवालय दिसले. शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते. त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती. महान श्रेष्ठ अशा शाडिल्य ऋषीच्या देखरेखीखाली त्या मंदिरात यज्ञ याग सुरू होता. उमा आपल्या 2 पुत्रांसह त्या शिवालयात आली व पूजा पाहत तेथे उभी राहिली. धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्यांनी निरखून पाहत शाडिल्य ऋषी म्हणाले, अरे रे, दैवाची गती किती विचित्र आहे. पहा, हा खरे तर राजपुत्र आणि आज दीन होऊन गरीब होऊन येथे भिक्षा घेण्यासाठी आपल्या समोर आलाय. उमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले. त्याला म्हटले, महाराज, आपण तर त्रिकाल ज्ञानी आहात. तुम्हाला भूत भविष्य आणि सर्व काही समजले. महाराज, आपण
माझ्यावर कृपा करा. याची आई कोण, वडील कोण, जिवंत आहेत की मेले आहेत ते मला सांगा. तेव्हा तिला उठवत शाडिल्य ऋषी म्हणाले, या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता. एकदा काय झाले, हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता. तेवढ्यात त्याच्या शत्रूने त्याच्यावर नगरावर हल्ला केला. नगराला सर्व बाजूंनी वेढा घातला. शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूशी लढायला रणांगणात गेला. शत्रूंना ठार मारले हे खरे, परंतु नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण केले. पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला. त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला. म्हणून कोणीही भगवान शंकराची पूजा चालू असलेली सोडून जाऊ नये, नाहीतर त्याचे आई वडील हिरावून जातात आणि आपल्या सवतीचे प्राण सुद्धा घेतला म्हणून तिने मारून टाकले. हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत केले नाही आणि आता जन्मताच हा आई वडिलांना पारखा झाला. म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन अर्चन करावे. कधीही शंकराची पूजा अर्धवट सोडून कधीही जाऊ नये. प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नृत्य करत असतात. सरस्वती वीणा वाजवत असते. पुरुहूर सुस्वर बासरी वाजवत असतात. लक्ष्मी छानसा ताल देत असते आणि भार्गवी मधुर आलाप होत असतात. शिवाय शिवाचा परममित्र कुबेर यक्षपती हात जोडून उभा असतो. सगळेच्या सगळे यक्ष, गण, गंधर्व, किन्नर, देव, 33 कोटी देवता प्रदोष कालाच्या वेळी आपल्या अवतीभोवती उभे राहतात. म्हणून प्रदोष कालामध्ये शिवाचे ध्यान करावे, पूजा अर्चना करावी, जलाभिषेक करावा, रुद्राभिषेक करावा. असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे. मुनिराज, आपण मला एवढे चांगले बहुमोल ज्ञान दिले. आपल्याला आता मी शरण आलो. आता माझा हा पुत्र दारिद्र्य का झाला हे सांगावे. उमाने विनयाने विचारले. तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला, अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली, पण दान मात्र कोणालाही अजिबात केले नाही. शंकराचे पूजन पण कधी केले नाही. तसेच जर अन्न चोरून खाल्ले, जीभ जडते. दुसऱ्याचा पैसा फसवून घेतला, हात जडतो. परस्त्रीवर अभिलाषा धरली तर धरणाऱ्याचे डोळे जळतात, अंधत्व येतं. हे लक्षात ठेवायला हवे. शाडिल्य ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले. मग उमेने आपल्या दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले. ऋषींना त्यांना पंचाक्षर मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले आणि त्रयोदशीत खाऊ नये, सत्कर्म करावे. 3 घटका रात्र झाली की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी. प्रथम गाईच्या शेणाने भूमी सारवावी. नंतर तेथे कर्दळी केळीचा छानसा मंडप तयार करावा. त्यावर सुगंधी फुलांच्या माळा सोडाव्या. आपण स्वतः शुभ्र वस्त्र घालावे आणि पांढरे शुभ्र व सुवासिक फुले घ्यावी. मग आपल्यासमोर श्री शंकराचे लिंगाची स्थापना करावी. मनोभावे यथासांग यथाविधी शंकराचे पूजन करावे. दक्षिण भागाला मुरातकांची पूजा करावी. उजव्या हाताला अग्नी असावा. त्याचबरोबर गजानन, अष्टमहासिद्धी, अष्टभैरव यांची योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी आणि 8 दिशांचे पूजन करावे. पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे. तो गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे, कोटी चंद्राच्या प्रकाशासारखा आहे, अतिशय शीतळ आहे. अशा सनातन पूर्ण ब्रह्माची आपण मनापासून व यथासांग पूजा केल्याने आपल्या मनातील इच्छित कार्य पूर्ण होते. उमेने समोर ठेवलेला धर्मगुप्त, शुचिव्रत या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला. मग ते दोघजण काही दिवस एकचक्री नगरात राहिले. दोघांनी 4 महिने प्रदोष व्रताचे मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनोपासून आचरण केले. शिवपूजेची चोरी करणे तर सर्वात मोठे पाप आहे आणि प्रसाद तीर्थ चोरून घेणे ब्रह्महत्येसारखे पाप आहे. अशा रीतीने जे दोघजण शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोष व्रत करतात, एकदा प्रदोष आचरत असतात, ते एकदा ब्राह्मणपुत्र शुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातील त्याच्या समोरची दरड एकदम ढासळली आणि त्यातून एक सुवर्ण मोरांनी काठोकाठ भरलेला हंडा त्या दरडीमधून बाहेर आला. आपल्या घरी तो हंडा शुचिव्रत घेऊन आला. उमेला फार आनंद झाला. शुचिव्रताने आपल्या भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला व शुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही. अशा तऱ्हेने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर्य वाढत चालले होते. रोज नियमितपणाने शिवपूजनात रंगून जात होते. एकदा दोघीजण एका वनात विहार करण्यासाठी गेले होते. त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या. त्या मुलींच्यात एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती. राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत होते. लावून पाहत राहिली होती. धर्मगुप्ता परस्त्रीकडे असे पाहू नको. अशा तरुण स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करून घेतात. आपल्या मायावी स्पर्शाने त्यांचे शौर्य हरण करतात. अशा स्त्रियांचा सहवास म्हणजे केवळ अनर्थाला कारण असते. शुचिव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगितले. पुढे गेल्यावर तेथे त्याला गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली. तीही एकट्या अप्सरेसारखी सुंदर होती. अशुमती ही या सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टीने लावून पाहत होती. तिला एकदम आठवले. तिच्या वडिलांनी महेश्वराला म्हणजे श्री शंकराला विचारले, माझी ही स्वरूप सुंदरी आणि परमप्रिय कन्या मी कुणाला देऊ? तेव्हा पार्वतीपती त्याला म्हटली, धर्मगुप्त नावाचा सत्यरथ राजाचा नावाचा मुलगा आहे. तो माझा परमभक्त आहे.
त्याला तुझी कन्या दे. महेशाने सांगितलेला तो तरुण हाच तर नसेल. हा किती सुंदर दिसतोय. क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्र जणू काही वर आलाय असे वाटत आहे. अश्रुमती स्वतःशीच असा विचार करीत होती. प्रथम दर्शनी त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली. मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि अश्रुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्याजवळ बोलवले. त्याच्यासाठी तेथे मऊ मऊ पल्लवाचे तिने आसन तयार केले. राजपुत्र व त्या आसनावर येऊन बसला. तोही आता मोठ्या खुशीत होता. इतक्यात जवळ असूनही अश्रुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हते. लाजत होती. शेवटी धीर धरून ती म्हणाली, तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजहंसनी आहे. आपला मुखचंद्रमा पाहताच माझे मन आनंदाने नृत्य करीत आहे. माझे नेत्ररूपी भुंगे तुझ्या कमलाभोवती गुंजन करीत आहे. प्रिया, मला आपली म्हणा. मग अश्रुमतीने आपल्या हाताने हलकेच गळ्यातील तेजस्वी माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली. तेव्हा धर्मगुप्त म्हणाला, हे सुंदरी होती, मला आई वडील नाहीत. माझ्या वडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रूंनी हिरावून घेतले. मी दारिद्र्य आहे. तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही. आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण 3 दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे. मी पित्याला सर्व काही सांगून येते, लग्नासाठी घेऊन येते आणि मग तेथून बोलून आणते. अश्रुमती चटकन निघून गेली. धर्मगुप्ताने ही सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितले आणि मग शांडिल्य ऋषीच्या कृपेचा हा प्रसाद आहे हे त्याच्या चटकन लक्षात आले. अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही. अगदी मृत्यूपासून गुरुचे त्याचे रक्षण करतो. दोघ्या भावांनी ही सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आईलाही सांगितली. गंधर्व कन्या अश्रुमतीने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी दोघंही पुण्याच्या वनात गेले. गंधर्व राजा सहपरिवार लग्नाचे साहित्य घेऊन तेथे आले. त्या तरुणाची अधीरतेने वाट पाहत होते. ते दोघं येताच आपल्या सर्व गुणसंपन्न असा सुंदर जावई पाहून गंधर्व राजा अतिशय खुश झाला. त्यानंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेच तेथे बोलावून आणले आणि मग 4 दिवस मोठ्या थाटामाटात धूमधडाक्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा केला. स्वर्गातील वस्त्रे दागदागिने त्यांनी सन्मानाने विणीला अर्पण केले. 1,00,000 रथ, 10,000 हत्ती, 1,00,000 सुंदर घोडे, 1,00,000 दानदासी, रत्नांचे भांडार, स्वर्गीय धनुष्यबाण त्याने जावयाला अर्पण केले. अतिशय मोठी चतुरंग सेना आणि पराक्रमी सेनापतीही त्याच्याबरोबर घेतले. उमेला मोठा मान देऊन संतुष्ट केले. अश्रुमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती. त्याच्यासमोर मंगलवाद्याचा गजर होत होता. चतुरंग सेना सभोवताली होते. हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला. त्याने संपूर्ण नगराला वेढा घातला. गंधर्वाचे बळ फार मोठे होते. त्यांनी विदर्भ राजाच्या ताबडतोब पाडाव केला. धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणारे दुर्मशन राजाला त्यांनी धरून आले आणि मग धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणाने जीवनदान दिले. आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले. मग एक उत्तम असा मुहूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला आणि उमामातेला आणि आपला ज्येष्ठ बंधू शुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे 1000 वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले. त्याने आपल्या नगरीमध्ये शांडिल्य ऋषींना मोठ्या मानाने बोलावून आणले आणि 100 पदम मोरांची गुरुदक्षिणा त्याच्या चरणावर अर्पण केली. अनेक रत्न, अलंकार, वस्त्रही सन्मानाने अर्पण केले. त्याच्या शिवभक्तीमुळे दुःख, शोक, भांडणे, संकटे, रोग, वैधव्य, मरण हे सर्व त्याच्या राज्यातून पळाले. प्रजा सतत राजाचे गुणवर्णन करीत होती. राज्यातील ब्राह्मण तृप्ततेने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होते. राज्यात सगळीकडे आनंदी आनंद भरलेला होता. अश्रुमती ही सुखात होती. 10,000 वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे समाधानाने आपल्या सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली. भगवान शंकरांनी त्याच्यासाठी दिव्य विमान पाठवले. शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला. आई, भाऊ, पत्नी अश्रुमतीसह राजा कैलासाला गेला. तेथे शिवदर्शन होताच सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. भक्तांच्या कैवारी शंकराने त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्या जवळच त्यांना अक्षय पद दिले. असे हे धर्मगुप्ताचे आख्यान जे जे कोणी नित्य वाचतात किंवा ऐकतात किंवा कोणाला शेअर करतात, सर्व संकट प्रसंगी स्वतः रक्षण स्वतः शिव करत असतो. त्याच्या मागील शिव सर्व पापांचा नाश करतो. ते जेथे जेथे जातात तेथे त्यांना विजय मिळतो. त्यांना मान प्रतिष्ठाची प्राप्ती होते. त्यांची संतती समृद्धी, सुख समृद्धी, ऐश्वर्याने नांदते. जे प्रदोष व्रत करतात त्यांना मग मृत्यूचा सुद्धा भय राहत नाही. त्यांच्या घरी शिवलीला अमृताचा या देवी भागवत पुराणाचा ग्रंथ असतो. त्यांच्या पाठीशी सदैव शंकर उभा राहतो. शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा मिळते. असा हा ग्रंथ म्हणजे, असे हे पुराण म्हणजे, असे आंब्याचे विशाल वृक्ष आहे. यातील रसपूर्ण काव्य म्हणजे माळास असलेले आंबे आहेत. त्यांना मुखरोग झालेला असेल,
ज्यांना मुखरोग झालेला असेल, म्हणजे ज्यांच्या पावन व मोक्षदायी अशा शिवचरणावर भाव नसेल, त्यांना हे आंबे आवडणार नाहीत. सर्वांनी या गोड आंब्याचा मनापासून रसस्वाद घ्यावा आणि आपल्या जीवनाचे खरे सार्थक करून घ्यावे. तर मित्रांनो, असे हे तुम्हाला शनी प्रदोष व्रताचे मी महात्मे सांगितले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका. शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझंच चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल. हर हर गंगे.